पंडितजींच्या नावे पुणे महापालिकेतर्फे दिला जाणारा पहिला स्वरभास्कर पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंडितजींच्या अनेक आठवणी सांगितल्याने या गायकाच्या चाहत्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजू शकले। ज्येष्ठ नृत्यांगना सितारादेवी यांच्या हस्ते लता दीदींना स्वरभास्कर पुरस्कार देण्यात आला। यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, वनमंत्री पतंगराव कदम, आमदार उल्हास पवार, माजी खासदार श्रीनिवास पाटील, नगरसेवक आबा बागुल, भाजपच्या गटनेत्या मुक्ता टिळक, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, पंडितजींचे ज्येष्ठ सुपुत्र जयंत जोशी, पार्श्वगायिका उषा मंगेशकर, संगीत दिग्दर्शिका मीना खडीकर, महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे आदी उपस्थित होते। 1,11,161 रुपये रोख, चांदीचे मानपत्र, श्रीफळ, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते। अण्णा हे बहिणीसारखे वागवत होते। भारतरत्न मिळाल्यानंतर ते मला या भारतरत्न असे म्हणत। त्यांच्या नावाच्या पहिल्या पुरस्काराचा मला अधिक आनंद आहे असे उद्गारही लता दीदींनी काढले। पंडितजींच्या शैलीची आज अनेक जण नक्कल करतात, परंतु ते गाताना गाण्यातला शेर गातोय असे वाटत असे। असे कलाकार आता संपत चालले आहेत आणि जग रिकामे होत चालले आहे। असे कलाकार भविष्यातही व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करा अशी भावना सितारादेवी यांनी व्यक्त केली। मला संधी दिली तर मी लताच्या गाण्यावर या व्यासपीठावर नृत्य सादर करेन अशी इच्छा 90 वर्षे वय असलेल्या सितारादेवी यांनी व्यक्त केली। त्या म्हणाल्या, मी त्यांच्या गाण्यावर इंग्लंडमध्ये नृत्य सादर केले होते, येतेही करीन, पण त्यानंतर आता मला जाऊ द्या असे त्या मराठीत म्हणाल्या। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची शास्त्रीय गायन आणि उपेंद्र भट यांचा संतवाणीचा कार्यक्रम झाला।